श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे श्रीराम दाबके अंधानेरकर. श्रीराम दाबके अंधानेरकर सर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथून सर लिहित आहेत. श्रीराम दाबके सर अंधानेरकर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथून सरांनी विश्वास शीर्षकाखाली एक सुंदर अशी रचना पाठवलेली आहे आणि सर लिहित आहेत की आयुष्यात स्वार्थासाठी विश्वास एकमेकांचा, लहान कारणासाठी मुळापासून तोडू नका. आयुष्यात स्वार्थासाठी विश्वास एकमेकांचा, लहान कारणांसाठी मुळापासून तोडू नका. विषयाचा कोणत्याही गैरसमज दूर करा. शहानिशा झाल्याशिवाय सोडू नका साथ कोणाची. शहानिशा झाल्याशिवाय सोडू नका साथ कोणाची. खूपच अप्रतिम असा संदेश सरांनी त्यांच्या या रचनेमधून दिलेला आहे की शहानिशा केल्याशिवाय साथ सोडू नका. बऱ्याच वेळा आपण कानाने ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी विसरून जातो आणि नाती तोडून टाकतो. त्याचं कारण एक असतं की जी व्यक्ती तुम्हाला सांगणारी असते त्या व्यक्तीवर तुमचा जास्त विश्वास असतो, परंतु आपल्या पार्टनरवर, आपल्या मित्रांवर, आपल्या नातेवाईकांवर किंवा जे आपले हितचिंतक आहेत किंवा ज्याच्यासोबत आपण विश्वासघात करतोय त्याच्यावर नसतो. कुणीतरी काहीतरी बोलला, कुणीतरी काहीतरी पाहिलं, या गोष्टींचे कयास काढून अनेक नाती ही तुटली जातात. त्यामुळं सरांनी सुंदर असे भाव त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेले आहेत की याचा कोणत्याही गैरसमज करू नका आणि शहानिशा झाल्याशिवाय कुणाची साथ सोडू नका. कारण लहान लहान गोष्टीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून जेव्हा आपण नाती तोडून टाकतो त्यावेळी नंतर खूप सारा पश्चाताप होतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता, आपण नातं उगीच तोडलं. आपल्याला या व्यक्तीची गरज होती आयुष्याच्या प्रवासामध्ये. कारण जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला एवढे लोक भेटतात, ते अगदी आपल्या छोट्याशा लहान मुलांपासून आपल्या आईवडिलांपर्यंत, ते आपल्या मित्रांपासून त्या सहकाऱ्यांपर्यंत, आपले मित्र मैत्रिणी, सोशल मीडियावरचे ते सर्व लोक आपल्या आयुष्याचा एक भाग झालेले असतात आणि ते लोक आपल्याला वेळोवेळी कुठं ना कुठं कामाला येणार असतात. ते आपल्याला मार्गदर्शन करणार असतात, ते आपल्याला मदतीला येणार असतात. आणि श्रोते हो, आपण काय करतो की आपण आपल्या मनासारखं घडलं नाही तर आपण स्वार्थी बनतो, आपण नाती तोडून टाकतो आणि आपण अट्टहास करतो की एखादी गोष्ट घडलीच पाहिजे. त्यामुळं सरांनी लिहिलं आहे की स्वार्थासाठी एकमेकांचा विश्वास तोडू नका आणि नाती मुळापासून तोडू नका. तर अप्रतिम अशी रचना होती.